हॅलो एव्हरीवन. आज मी बोलणार आहे मागच्याच विषयावर. मागच्या आठवड्यात जो मी विषय घेतला होता की कुणीतरी आपल्याला जवळची व्यक्ती हवी अशी की ज्याच्यापाशी तुम्ही दिल की सारी बात तुम्ही उलगडून बोलू शकता आणि तिथे बिनधास्त बोलू शकता. तर यालाच अनुसरून मला एक प्रश्न आला होता. ज्या क्लायंटची माझी 1 to 1 मीटिंग ऑलरेडी झाली होती गेल्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर तिने हा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर मला तिने प्रश्न टाकला की मॅम, माझा म्हणजे एक गोडशी कंप्लेंट आहे तिची, की तिच्या मैत्रिणीविषयी. तिची लहानपणीपासूनची एक मैत्रीण आहे, शाळेपासूनच्या त्या मैत्रिणी आहेत. पण तिने असा प्रश्न टाकला की आम्ही मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींशी शेअर करतो, पण आता असं झालं आहे की तिचं लग्न झालं आहे एक 6 महिन्यांपूर्वी आणि तिला कधीही मी फोन केला तर ती फोन कट करते आणि ती लिहिते की मी बिझी आहे, मग मी कुकिंगमध्ये आहे किंवा मी बाहेरच आहे किंवा फॅमिलीबरोबर आहे. आणि शी स्टार्टेड वर्किंग अगेन आणि मग त्याच्यामुळे ती बिझी असते. घर आणि नवीन संसार आहे, सगळंच आहे, सगळ्याच गोष्टी. तर ती म्हणाली की मग मी कधी व्हॉईस नोट टाकली तरीसुद्धा ती व्हॉईस नोटलासुद्धा लगेच रिप्लाय करत नाही. ती वेळ घेते, 1-2 दिवस जातात, कधी कधी 4-5 दिवसांनीही तिचा मेसेज येतो. तर ही तिची छोटीशी एक अशी गोडशी तक्रार होती, पण ती कन्सर्नसुद्धा होती त्यासाठी की मॅम, माझंही लग्न झालेलं नाही. आय कॅन अंडरस्टँड की ती बिझी असेल, नवीनच आत्ताच लग्न झालं आहे, 6 महिने झाले वगैरे. बट इतकं काय, आम्ही लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहोत, बोललं तर पाहिजे ना. मला जेव्हा बोलावं असं वाटतं तेव्हाच ती नसते. मी तिला एकच गोष्ट सांगितली की आय थिंक सो यू स्टार्टेड कन्सिडरिंग हर. कारण आत्तापर्यंत ती तुला अवेलेबल होती, इवन दो ती ऑफिसला तेव्हाही जात होती, तिचं करिअर होतं, तुझंही करिअरमध्ये आहेस तू, फक्त लग्न झालं नाही आहे. पण तरीसुद्धा तेव्हा तुम्ही अवेलेबल होता एकमेकींना. अगदी घरी जाऊनसुद्धा ती पेरेंट्सच्याच घरी जात होती, सो तुझा कॉल आला आणि तिने इमिजिएटली उचलला तरीसुद्धा इथलं तिथे चालू शकत होतं. आता तिच्यावर जबाबदाऱ्या आहेत, आत्ता लग्न तिचं जस्ट झालेलं आहे 6 महिन्यांपूर्वी. सगळ्याच गोष्टी तिला आत्ता तिथे समजून घ्यायच्या आहेत, तिथे रुळायचं आहे तिला. सगळ्या अजून गोष्टी बऱ्याच गोष्टी तिच्या समोर आहेत, प्रायोरिटीज तिच्या आता. तर ती तुला विसरलेली नाही आहे किंवा तुला रिप्लाय द्यायला ती विसरत नाही, पण कुठेतरी प्रायोरिटीज असल्यामुळे त्या प्रायोरिटीज पुढे आल्या आहेत तिच्या आणि आपण थोडेसे मागे जातो काही अंशी. तर त्याचा अर्थ असा नाही की तिचं तुझ्यावर तेवढं प्रेम नाही आहे किंवा तिला रिप्लाय द्यायचा नाही आहे किंवा ती तुला अवॉइड करते आहे. हे जेव्हा तुमच्या डाऊट मनात येतात तेव्हा तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. इन्स्टेड ऑफ दॅट तू तिला समजून घे आणि तिला कन्सिडर करणं पहिलं थांबव. हे तू स्टार्ट केल्याने तिला खूप बूस्टिंग मिळेल, तिला खूप बरं वाटेल की माझी मैत्रीण अजून मला जास्त समजून घेते आहे म्हणून. तिला विचार की तुला बरं आहे ना, तुला काही चॅलेंजेस आहेत का, तुझं सगळं नीट आहे ना, गडबड असेल तर आत्ता उत्तर देऊ नको, मला आठवण आली म्हणून मी मेसेज टाकला. अशी एक छोटीशी नोट लिहून पाठव तिला, म्हणजे तिला बरं वाटेल आणि ती उलट आठवणीने बघेल आणि छान वाटेल तिला की आपली मैत्रिणी आपल्याला समजून घेते तशीच म्हणून, इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग हर. मग तिला या सगळ्या गोष्टी पटल्या आणि ती म्हटली की नाही हे मी नक्की करून बघते. मी खूप गडबडीत हे व्हायचं आणि कारण आत्तापर्यंत अवेलेबल असलेली मैत्रीण या एक 5-6 महिन्यात तिची खूप म्हणजे तिचे रिप्लाय कमी झाले, फोन कमी झाले, तर मी खूप बेचैन झाले. आणि कुठेतरी असं पण आहे की घरामध्ये तिच्याही मागे एक तगादा आहे की लग्न झालं पाहिजे, खूप सारी स्थळं येत आहेत, ती त्याही मनस्थितीत आहे, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी त्याही शेअर करायच्या असतात तिच्याशी आणि हे अगदी स्वाभाविक आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक प्रश्नावर मी नेहमी सांगते जसं उत्तर हे असतं, आपल्याला नक्की ते शोधायचं की नाही इथून प्रश्न आहे. का सांगू एक गंमत, जेव्हा प्रश्नाची उत्तरं मिळतात ना, कारण उत्तरं सगळ्यावरच असतात, पण उत्तरं मिळाल्यानंतर 100% रिस्पॉन्सिबिलिटी ही आपली असते, कारण ती इम्प्लिमेंट्स करावी लागतात. इम्प्लिमेंट केल्याशिवाय त्याचे रिझल्ट्स मिळत नाही. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की लोक पावलं मागे घेतात की नको, उत्तरही नको आणि कामही करायला नको त्याच्यावर. असेही अनुभव आलेले आहेत किंवा उत्तर मिळाल्यानंतर तर काहीच नंतर कॉन्टॅक्ट राहत नाही, कारण ते इम्प्लिमेंट करणार कोण. तर मी तर इम्प्लिमेंट करून त्याचे रिझल्ट्स त्यांना मिळणार नाही आहे. सो या सगळ्या गमतीच्या गोष्टी आहेत आणि स्वभावाचा प्रश्न आहे. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तेवढे स्वभाव आहेत, त्यामुळे हे सगळे अनुभव येतातच. या क्षेत्रात तर खूप जास्त येतात. आता हे सोल्युशन तिला सांगितलं, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी सांगितल्या ज्या सोप्या आहेत आणि त्या क्षणी तुम्हाला खरंच व्यक्त व्हायचं असतं. त्या सोप्या रेमेडीज अशा आहेत ज्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. ती म्हणजे मिरर समोर जाऊन उभे राहा,
आणि मिरर असं नाही की तुम्ही घरी आहात म्हणून, पण तुम्ही ऑफिसमध्येही करू शकता. एक 2-3 मिनटं तर तुम्ही तुमच्या जागेवरून उठू शकता, 5 मिनटं तर तुम्ही उठूच शकता कमीत कमी. आणि जा बाथरूममध्ये मिरर असतोच छोटा मोठा जो काही आहे, समोर उभे राहा आणि लिटरली मिररसमोर तुम्ही व्यक्त व्हा. सेल्फ टॉक जो आहे तुमचा तो त्या मिररच्या समोर असू देत. तो ते मिरर टॉक जे आहे ना ते स्वतःशीच तुम्ही बोलत असता, बट अलॉंग विथ युअर एक्सप्रेशन्स यू कॅन मेक इट आउट, की मी आनंदी आहे, मला काहीतरी न्यूज सांगायची आहे माझ्या मित्रांना, माझ्या मैत्रिणीला, माझ्या आई वडिलांना, त्या क्षणी ते अवेलेबल नाही आहेत, जे काही आहे ते तुम्ही व्यक्त करू शकता. तुम्ही एक्सप्रेशन्स तुमचे पाहू शकता की तुमची ती लो एनर्जी, तुम्हाला काहीतरी राग व्यक्त करायचा आहे, तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे, सगळ्या गोष्टी विथ एक्सप्रेशन्स तुम्ही बघू शकता. तुमचा चेहरा बघताना, ते व्यक्त करताना मी तुम्हाला खरंच सांगते की ही गोष्ट केल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला किती बरं वाटतं आहे. जर हे नाहीच करता आलं तर काय, हा प्रश्न, त्यालासुद्धा उत्तर आहे. एक डायरी स्वतःची कायम स्वतःजवळ ठेवा, जिथे तुम्हाला निदान 2 मिनटं स्वतःसाठी काढून तुमचे जे इमोशन्स आहेत ते तुमच्या कितीही कामात असलं तरी तेवढं तुम्ही करूच शकता. ते तुमचे इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमचं जे काही त्या क्षणी तुम्हाला वाटतं आहे ते तुम्ही सगळं त्या डायरीमध्ये उतरवू शकता. आजची डेट लिहा. डेट लिहिणं का गरजेचं आहे की ते तुम्हाला कधी तुम्ही ते व्यक्त केलं, कधी लिहिलं ते हे लक्षात राहावं म्हणून असतं ते. आणि कधी तुम्ही रिकॉल करता त्या गोष्टी, अरे कधीतरी असं झालं होतं आणि मागे जाता आणि ते पानं उलटता तेव्हा तुम्हाला आठवतं, अरे या वेळेला मी असं असं व्यक्त केलं होतं, असं असं मी लिहिलं होतं. स्वतः आधी आपण मित्र होऊयात, मैत्रीण होऊयात, सो दॅट आपण, कारण बाहेरच्यांशी बोलू शकतो इन द सेन्स ती एक व्यक्ती जी आहे ती माणूस आहे, तिला काही प्रायोरिटीज आहेत, तिला तिचं लाईफ आहे. सो आपण खूप दिवसांनी भेटल्यानंतर, माझ्याकडे तर असं आहे की माझं मिस्टर, माझी जी ती मैत्रीण आहे जुनी, तिचा फोन आला ना आणि जर मी त्यांना सांगितलं की मी फोन कट नाही करत, पण त्यांना सांगते की मी बोलते आहे तिच्याशी, ते पुन्हा कधी काही सांगत नाही, ते परत कॉलही करत नाही, मेसेजही करत नाहीत मला, कारण त्यांना माहिती आहे की पुढचा अर्धा पाऊण तास तर यांचं लगे राव मुन्ना भाई आहे, लिटरली कंटिन्युअस या बोलणार आहेत. पण हे खूप वन्स इन अ मून होतं आमचं, कारण ती दुसरीकडे राहते, ती UK मध्ये राहते, तिला व्हॉट्सअप कॉल अलाउड आहे, पण मला दुबईतनं व्हॉट्सअप कॉल कुठेच ॲक्सेसिव्ह नाही आहे, म्हणजे अलाउडच नाही आहे तो. सो मला कॉल करता येत नाही आणि बोलताच येत नाही. सो जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हाच आम्ही बोलतो. शक्यतो मी इंडियात गेल्यावरच बोलते. शी इज नॉट अ टेक पर्सन, सो ती कुठलेही झूम कॉल वगैरेच्या नादी लागत नाही. सो तुम्ही समजू शकता, मी जेव्हा इंडियाला जाते तेव्हा बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमची सगळ्यात छान गोष्ट आहे आमच्या दोघींमधली अंडरस्टँडिंग आहे आमच्या दोघींचं, की आम्ही व्हॉईस नोट पाठवतो एकमेकींना. व्हॉईस नोटसुद्धा आमचं असं असतं की त्या क्षणी मला जे काही फिलिंग्स आहेत, जे मला व्यक्त करायचं आहे, मला न्यूज कुठली सांगायची, मी तिला व्हॉईस नोट पाठवते. तिला जेव्हा वेळ होईल तेव्हा ती ऐकते, जेव्हा वेळ होईल तेव्हा ती रिप्लाय करते. पण आमचं दोघींचं अंडरस्टँडिंग आहे. मला व्यक्त झाल्यावर तिच्याशी बरं वाटतं की मी तिला मेसेज पाठवला, आणि तिला व्यक्त झालं की बरं वाटतं, आणि तिथेच आम्हाला बरं वाटतं. ते व्हॉईस मेसेजेस टाकूनच आम्हाला खूप बरं वाटतं की ती जेव्हा केव्हा ऐकेल तेव्हा तिला कळेल मला नक्की काय वाटतं आहे, नक्की काय होतं आहे, सगळ्या गोष्टी. हा एक विश्वास असतो. सो मला असं वाटतं की निदान असं तरी क्रिएट करा. ही तिसरी गोष्ट झाली. तर हे नातं निर्माण होण्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो. इमिजिएटली तुम्ही सगळ्या भराभर आतल्या ज्या तुमच्या दिलकी बात आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही कोणाशी बोलत नाही. सो ते नातं निर्माण व्हायला वेळ लागतो. तर मग जर मिसअंडरस्टँडिंग व्हायलाही मग वेळ लागत नाही. मग त्यात छोट्याशी सुद्धा पडलेली जी चुकचुकणारी पाल आहे, किंवा तो जो डाऊट आहे तुमच्या मनात क्रिएट झालेला की ही व्यक्ती मला अवॉइड करते आहे का, आत्ताच काय झालं, एवढी बिझी आणि हे, की मग ते हळूहळू तुमच्या नात्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण व्हायला लागतो त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की पेशंटली घेतल्या पाहिजे या गोष्टी. आधी स्वतःचं सेल्फ हिलिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, आणि वेज शोधले पाहिजे की आपल्याला त्या क्षणी कसं इमिजिएटली बरं वाटेल, तर ते आधी स्वतःवर केलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं तसं हे सेल्फ टॉक आहे, लेटर रायटिंग आहे, किंवा डायरी रायटिंग आहे, मिरर टॉक आहे तुमचा, किंवा सरळ व्हॉईस नोट पाठवून द्यायची. जेव्हा ऐकेल, जेव्हा रिप्लाय मिळेल तेव्हा रिप्लाय मिळेल, पण आपल्याला बरं वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपलं ऐकलेलं आहे. ती आपली भावना असते, कारण आपण भावनांनी एकमेकांशी बांधले गेलेलं असतो. सो या सगळ्या रेमेडीज आहेत त्याच्यावर, तर या नक्की करून बघा. करत असाल तर वेल अँड गुड. पण येस, दोस्त असणं, मित्र असणं, जवळची व्यक्ती असणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्याला कन्सिडर करणं मात्र चुकीचं आहे. कुठेतरी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, आणि तो होऊ नये हा नक्की आपला प्रयत्न असावा. हे या प्रश्नाचं उत्तर होतं आज.
थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. याच्या रिलेटेड काहीही प्रश्न असतील किंवा क्लॅरिटी हवी असेल तर नक्की मला पिंग करून मेसेज पाठवा. थँक्यू.